नमस्कार. खमण ढोकळा करण्यासाठी इथे एका वाटीमध्ये पाव वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे साखर, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड व हिरव्या मिरचीची पेस्ट 10 मिनिटांसाठी भिजत ठेवून देऊया. ढोकळ्याचं मिश्रण करण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून यामध्ये 4 चमचे तेल, थोडीशी हळद व मगाशी जे आपण पाणी करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालून 4 ते 5 मिनिटांसाठी एकाच डिरेक्शनने चांगले फेटून घेऊया. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा सोडा घालून परत एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ढोकळा शिजवून घेऊया. तर इथे मध्यम आचेवरती 20 मिनिटांसाठी ढोकळा शिजवून घेऊया. 20 मिनिटांनंतर ढोकळा चांगला शिजल्यानंतर थंड होऊ देण्यासाठी बाजूला काढून घेऊया. या ढोकळ्यावरती चिंचेचं पाणी व तडका ओतून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपला जाळीदार व रसरशीत असा हा ढोकळा रेडी झालेला आहे. हा ढोकळा तुम्ही सॉसबरोबर किंवा या गोड चटणीबरोबरही खाऊ शकता.